जय ख्रिस्त, सर्वांना ख्रिस्तात सलाम। आज आपण या दवंडी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण असे वचनांचे व्हिडिओज आपणापर्यंत घेऊन येणार आहोत आणि त्या संदर्भातून आज जो हा पहिला व्हिडिओ आहे हा प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय वचन 1 ते 10, प्रेषितांचे कृत्य 3रा अध्याय वचन 1 ते 10 या संदर्भात आपण मनन चिंतन करणार आहोत। यावेळेस आपण संदेशासाठी छोटीशी प्रार्थना करूया। हे स्वर्गीय परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या सिंहासनाजवळ आलेले असताना परमेश्वरा, आम्ही प्रत्येकजण देखील त्या लंगड्या जन्मता लंगड्या भिकाऱ्या सारखं या सुंदर दरवाजाच्या बाहेर बसलो आहे। परमेश्वरा, तू तुझ्या कैवरी आत्म्याने कोणाला तरी पाठव आणि आम्हाला देखील मंदिरामध्ये घे। आमच्या जीवनाचा कायापालट कर, आमची जागा बदल आणि मंदिराच्या बाहेरनं तू आम्हाला मंदिरात घे। ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन। तर आपण यावेळेस नुकताच आपण 50वा दिवस पेंटिकॉस्ट संडे हा सण साजरा केला आहे आणि त्यानिमित्ताने आता आपण तो सण साजरा करून पुढं वाटचाल करत आहोत। आणि पुढची वाटचाल आपण करीत असताना सण साजरा करण्यासाठी अनेक जण यरूशलेम मंदिरामध्ये आले होते आणि नियमानुसार संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी यहुदी होते त्या त्या ठिकाणाहून यहुदी लोक मंदिरामध्ये सण साजरा करण्यासाठी आले होते, वलांडन सण साजरा करण्यासाठी आले होते। आणि आता सण संपलेला आहे आणि सण संपवून प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या गावी पुन्हा एकदा गेलेले आहे। आणि आता जे यरूशलेम मंदिरामध्ये आणि यरूशलेमच्या मंदिराच्या अवतीभोवती जे कोणी होते ते त्यांची दिनचर्या जी होती की दिवसातून 5 वेळा मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करणे ती ते करत होते, नित्यनेमाने चालू होती। आणि याचाच भाग म्हणून आपण पाहतो की पेत्र आणि योहान देखील यरूशलेम मंदिरामध्ये दुपारच्या वेळेस दुपारी 3 वाजता प्रार्थना करण्यासाठी चालले होते। आणि ते सध्या या वचनांच्या आपण ज्यावेळेस मनन चिंतन करतो, जी वचनं वाचतो त्यावेळेस आपल्याला समजतं की पेत्र आणि योहान हे सुंदर नामे दरवाजापाशी आहेत आणि या दरवाजापाशी एक लंगडा भिकारी आहे जो जन्मताच लंगडा आहे, पांगळा आहे ज्याला आपण म्हणू शकतो। आणि या पांगळ्या भिकाऱ्याला या भर 3 वाजताच्या उन्हामध्ये हा इथं बसला आहे आणि हा या ठिकाणी भीक मागण्यासाठी कुणीतरी त्याला आणून नेहमी दररोज बसवत होते, जेणेकरून आपण आज देखील पाहतो की ज्या ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या त्या ठिकाणी भिकारी लोक असतात। आणि गर्दीच्या ठिकाणी जसं की बाजारात टॉकीजच्या तिथं, सिनेमा टॉकीजच्या तिथं, सिग्नलवरती आपल्याला अनेक प्रकारचे भिकारी दिसतात आणि ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी भिकारी येऊन भीक मागण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो। आणि अशाच प्रकारे या देखील भिकाऱ्याला त्याचे कोणीतरी मित्र असतील म्हणा, परिवारातील म्हणा, कोणीतरी येऊन त्या ठिकाणी त्याला मंदिराच्या बाहेर ठेवत होते आणि तो मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला भीक मागत असे। आणि त्याचाच भाग म्हणून पेत्र आणि योहान ज्यावेळेस या मंदिराच्या दरवाजापाशी मंदिरामध्ये जाण्यासाठी येत होते त्यावेळेस त्याने यांना देखील भीक मागितली। आणि याला बाहेर बसवण्याचं कारण असं होतं की लेवी ग्रंथानुसार जे कोणी अपंग, आंधळे, लुळे, पांगळे, अधू असतील त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता। आणि जे कोणी याजक देखील आंधळे, पांगळे, लुळे किंवा त्यांच्यामध्ये एखादा आपण ज्याला म्हणतो की स्पेशल चाइल्ड ते अर्पणे अर्पू शकत नव्हते आणि अशा लोकांना ते मंदिराच्या भिंतीच्या बाहेर ठेवत होते। आणि म्हणूनच हा देखील पांगळा मनुष्य जो आहे, जो जन्मताच पांगळा आहे, हा मंदिराच्या बाहेर ठेवला होता। आणि दुपारची वेळ आहे आणि दुपारी आपण लेवी ग्रंथाप्रमाणे पाहतो की दुपारी आपल्या पापांबद्दल क्षमेचं याचनेचं जे अर्पण घेऊन येत होते ते अर्पण घेऊन येण्याची ही प्रथा होती। आणि ते अर्पण आणून त्या ठिकाणी वेदीवरती त्या अर्पणाला जाळण्याचा प्रकार म्हणजे अर्पण करण्याचा प्रकार होत होता। आणि यावेळेस अनेक लोक आपल्या प्रत्येकाच्या पापांच्या क्षमेसाठी मंदिरामध्ये येत होते। आणि आपण जर पाहिलं तर दुपारी 3 वाजता भयानक ऊन असतं आणि इस्रायल जो हा प्रांत आहे त्या ठिकाणी देखील ऊन भयानक आणि थंडी भयानक
आणि या 3 वाजता म्हणजे आपण कल्पना करू शकतो की किती ऊन होतं आणि अशा या उन्हाच्या रखरखीत उन्हाच्या वेळेस हा भिकारी भीक मागत आहे. आणि अशा ठिकाणी आणि विशेष म्हणजे या दरवाजाचं नाव आहे सुंदर दरवाजा. आणि सुंदर दरवाजा याच्यासाठी त्याचं नाव ठेवलं असेल कारण की तो त्या दरवाजावरती रेखीव काम कोरीव काम होतं आणि बघण्यासाठी सुंदर. आणि हा दरवाजा पूर्व दिशेला होता. आणि प्रत्येकजण जेणेकरून आपण आज देखील बघतो की आपल्याला आपल्या स्वतःला आनंदित आणि प्रफुल्लित ठेवण्यासाठी आपण चांगल्या गोष्टींकडे पाहत असतो, चांगल्या गोष्टी निहाळत असतो, चांगल्या गोष्टींकडेच आपलं लक्ष जातं. आणि हा जो दरवाजा होता हा सुंदर दरवाजा, हा पूर्वेकडील दरवाजा. आणि बहुतांश जे यात्रेकरू होते, भाविक होते, ते या दरवाजातूनच मंदिरामध्ये प्रवेश करत होते. आणि अशा सुंदर दरवाजापाशी एक भिकारी मनुष्य, आपण त्याची अवस्था आपल्या डोळ्यापुढे आणू शकतो की भिकारी मनुष्य म्हणजे कदाचित त्यांनी आंघोळ केली नसेल, तो स्वच्छ नसेल, घाण असेल आणि तो तिथं बसला आहे आणि तो भीक मागतोय. येणारा जाणारा प्रत्येकाला तो विनंती करतोय की तुम्ही मला काहीतरी द्या. आणि ज्यावेळेस पेत्रा आणि योहान त्या मंदिराच्या सुंदर दरवाजापाशी आले, त्याने यांना भीक मागितली की मला काहीतरी मदत करा, मला काहीतरी भीक द्या. आणि हे त्याला म्हणतात की तू माझ्याकडे बघ. आज आपण ज्यावेळेस सिग्नलवरती असतो, मार्केटमध्ये असतो, एखादा भिकारी जर आपल्यापर्यंत आला तर आपण आपलं मुख त्याच्यापासून विरुद्ध दिशेने फिरवतो. जसं की सिग्नलवरती आपण थांबलो, भिकारी जर आला आपण काचा बंद करून टाकतो, किंवा आपण गाडीमध्ये कोणी असतं आपल्यासोबत त्याच्यासंगती बोलायला चालू करतो, किंवा आपण आपला चेहरा त्याच्यापासून विरुद्ध दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला भिकाऱ्याला पाहण्यास देखील नको असतं. परंतु या ठिकाणी एक उल्लेखनीय गोष्ट आहे की पेत्रा आणि योहान त्या भिकाऱ्याला म्हणतात की तू आमच्याकडे बघ. याचा अर्थ काय की ते त्याच्याकडे बघत होते आणि ते त्याला म्हणतात की तू आमच्याकडे बघ. ते बघण्याचा हा जो प्रकार आहे तो हा एकमेकाला रिस्पेक्ट करण्याचा प्रकार आहे. आणि ज्यावेळेस ते एकमेकाला बघण्याचा प्रयत्न करतात तर त्याला म्हणतोय की तू आमच्याकडे बघ, त्यावेळेस भिकारी या अपेक्षेने बघत असेल की येणारे प्रत्येकजण माझ्यापासून आपला चेहरा लपवत आहेत, माझ्यापासून लवकर मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे मला म्हणतात की आमच्याकडे बघ, हे थांबलेत. बघ म्हणजे ते थांबलेत. आणि त्याच्या मनामध्ये कदाचित आनंदाची पालवी फुलली असेल की चला आज मला काहीतरी निश्चितच मोठी मदत मिळणार आहे, मोठी भीक मिळणार आहे. आणि त्या अपेक्षेने तो त्यांच्याकडे बघत होता. परंतु ज्यावेळेस नंतर ते त्याला म्हटले की आमच्याकडे सोने रुपये तुला देण्यासाठी काही नाही. याचा अर्थ असा नाही की पेत्रा आणि योहान भिकारी होते, दरिद्री होते, गरीब होते. पेत्रा आणि योहान नक्कीच त्यांच्याकडं परमेश्वराने दिलेलं भरपूर काय होतं, कारण की परमेश्वराने त्यांना पवित्र आत्मा दिला होता आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ते काहीही करू शकत होते. परंतु मंदिरामध्ये जाण्यासाठी ते साध्या आणि भोळ्या वेशामध्ये, भोळ्या स्वभावामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करत होते. कारण की आज देखील आपण पाहतो की ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये बसलेलो असतो आणि एखादी स्त्री म्हणा, एखादा पुरुष म्हणा भरगच्च दागिने जर घालून आला तर आपलं लक्ष विचलित होतं. आपण संदेश काय चालला आहे किंवा चर्चमध्ये काय चाललं आहे, मंदिरात काय चाललं आहे हे न पाहता आपण जो मनुष्य, जी स्त्री दागिने घालून आली आहे त्यांच्याकडे आपलं लक्ष विचलित होतं आणि आपण त्या गोष्टींवरती चर्चा करू लागतो. किती सुंदर दागिने आहेत, किती सुंदर कपडे आहेत, किती सुंदर ड्रेसिंग आहे. आणि आपला फोकस जो मंदिरामध्ये परमेश्वराकडे असायला पाहिजे तो आपला त्या गोष्टीकडे न जाता त्या मनुष्यांच्या या दैहिक गोष्टींकडे जातो आणि आपण नकळत परमेश्वरापासून लांब जातो. परंतु या ठिकाणी हे साध्या वेशात सिंपल रीतीने मंदिरात प्रवेश करतात आहे. आणि त्यावेळेस ते त्याला म्हणतात की जे आमच्याकडे ते आम्ही तुला देऊ. आणि आपण नेहमी पाहत असतो की भिकारी हा पैसे मागत असतो. आणि एखादं लहान मूल जरी कदाचित आपल्याला एखादं म्हणतो की तुम्ही मला चॉकलेट द्या, आणि आपण त्याला म्हणतो तुला चॉकलेट नाही, तुला अमुक तमुक देईल, पण त्याचं म्हणणं असतं की मला तेच चॉकलेट पाहिजे. तशाच प्रकारे भिकाऱ्यांची देखील मानसिकता अशी झालेली असते की मला पैसे पाहिजे. त्यांच्या माइंडमध्ये सेट झालेलं असतं की पैसे पाहिजे. परंतु पेत्रा आणि योहान त्याला म्हणत आहेत की आम्ही तुला जे आमच्याकडे ते देऊ, परंतु आमच्याकडे सोने रुपये काही नाही, सोने चांदी काही नाही. आणि कदाचित त्याच्या मनामध्ये असा विचार आला असेल
की अरे मी मागतो काय आणि तुम्ही देता काय, नको तुमचं. मग दुसरा विचार आला असेल, ठीक आहे घेऊन तरी बघू, पटलं तर ठेवून आता फेकून देऊ. आणि म्हणून त्यांनी कदाचित हो म्हटलं असेल, ठीक आहे जे तुमच्याकडं जे तुम्हाला देण्याची इच्छा आहे ते द्या. आणि ज्यावेळेस त्यांनी पेत्राने त्याचा हात त्या भिकाऱ्याकडे दिला आणि महत्त्वाचं म्हणजे उजवा हात त्याच्याकडे दिला, त्यावेळेस या ठिकाणी करुणामय भाव दिसतो. तो पेत्र त्या भिकाऱ्याला हात लावतोय, ज्या भिकाऱ्याला, ज्या मनुष्याला व्यवस्थेने अस्पृश्य केला होता, अस्पृश्य ठरवल्यामुळे मंदिराच्या बाहेर ठेवला होता, त्या मनुष्याला, त्या अस्पृश्य मनुष्याला पेत्र उजवा हात देतोय. आणि उजवा हात देऊन त्याला म्हणतो की मी तुला येशू ख्रिस्ताच्या नावात उठ म्हणतो. आणि तो त्वरित उठतो आणि चालायला लागतो. आपल्याला आज देखील समजण्याची गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताच्या नावात उठ आणि चालायला लाग. कारण की परमेश्वराने म्हटलं होतं प्रेषितांच्या कृत्य 1 अध्यायामध्ये त्याच्या स्वर्गारोहणाच्या आधी की मी तर चाललो आहे, परंतु मी तुमच्यासाठी एक कैवारी आत्मा देईल, जो कैवारी आत्मा तुम्हाला या भूतलावरती अनेक चिन्ह आणि चमत्कार जे मी नाही केले त्याहूनही अधिक करण्यास तुम्हाला सहाय्याने मदत करेल. तोच कैवारी आत्मा आज देखील आमच्याबरोबर आहे. त्याच कैवारी आत्म्याने आम्ही देखील अनेक कामं करू शकतो, अनेक अद्भुत गोष्टी करू शकतो. पण त्याच्यासाठी आम्ही विश्वासात वाढणं गरजेचं आहे, आमचा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस याला उठवलं आणि चाल म्हटलं, तो चालायला लागला. आज आपण पाहतो की आपण स्वतः देखील असं लगेच चाललो नाही, कारण की ह्याचा उल्लेख असा आहे की हा जन्मताच पांगळा होता. आणि लहान मूल देखील चालायला शिकण्यासाठी एक प्रक्रिया आहे. ते पहिलं रांगतं, नंतर उठतं, पडतं, बसतं, उठतं, पडतं, बसतं, रांगतं आणि त्यानंतर हळूहळू उठून चालण्याचा प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी असं म्हटलं आहे की ज्यावेळेस पेत्राने त्याला हात धरला आणि उठ येशू ख्रिस्ताच्या नावात चालायला लाग म्हटलं, त्यावेळेस त्याला कुठल्याच प्रकारची ट्रेनिंग दिली नाही आणि कालावधी गेला नाही की तो पडला, रांगला, चालला. तो त्वरेने चालला आणि तो चालत त्यांच्याबरोबर मंदिरामध्ये गेला. आज आपल्याला देखील हा विचार करण्याची गोष्ट आहे, जर कृत्ये चमत्कार विश्वासाने होतात तर याच्या जीवनामध्ये कोणाच्या विश्वासाने कृत्ये चमत्कार घडला. कारण की ज्या व्यवस्थेने त्याला मंदिराच्या बाहेर ठेवलं होतं, आज देखील आपल्याला जर कोणी तुच्छ मानलं, आपल्यावर जर कोणी प्रेम केलं नाही, आपल्याला जर कोणी तिरस्कार केला, आपल्याला कोणी जरी चितू केली, तर आपण त्या मनुष्यावर प्रेम करतो का? आपण त्या मनुष्याच्या जवळ जातो का? आपण जात नाही. हा मानवी स्वभाव आहे. आणि ज्या व्यवस्थेने त्याला बाहेर ठेवलं होतं, तो कसा मान्य करेल की याच परमेश्वराने मला बरं केलं? कारण की 40 वर्ष अंदाजे याचं वय आहे आणि हा 40 वर्ष या ठिकाणी कोणीतरी आणून बसवत आहे. आणि 40 वर्ष जो मंदिराच्या बाहेर आहे तो कसा मान्य करेल की याच देवाने मला बरं केलं? आणि हा देखील एक विषय आहे की ज्यावेळेस येशू ख्रिस्त या भूतलावरती होता, तो देखील या मंदिरामध्ये या ठिकाणावरून अनेक वेळा गेला होता, परंतु त्याने देखील या मनुष्याला बरं केलं नाही. कारण की तो देखील म्हणतो की माझ्या पित्याच्या वेळेनुसार मी काम करतो. आणि त्याच्या पित्याची वेळ म्हणजे आमच्या परमेश्वराची वेळ होती की पेत्र आणि योहान यांच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे हे काम करणे, हा चमत्कार घडवणे. म्हणून हा लंगड्याचा विश्वास नव्हता, हा जो मनुष्य पांगळा होता जो बरा झाला, हा त्याचा विश्वास नव्हता जेणेकरून तो बरा झाला. दुसरा मुद्दा असा आहे तो की त्याच्या अवतीभोवती जे त्याला बघत होते, त्याचे नातेवाईक असतील, मंदिराच्या बाहेर ते 40 वर्ष जो हा बसला आहे तिथले लोक असतील जे मंदिरामध्ये जाऊन त्याच्यासाठी याचना प्रार्थना करत असतील, कदाचित त्यांचा विश्वास असेल. कारण की जसं आपण मत्तईमध्ये पाहतो की एक सेंच्युरियन येऊन येशू ख्रिस्ताला म्हणतो की माझ्या सेवकाला तू बरं कर. आणि येशू ख्रिस्त म्हणतो जा, तुझा सेवक बरा झाला आहे, कारण तुझ्या विश्वासाने तो बरा झाला आहे. कदाचित जे बाजूला लोक होते जे त्याच्यासाठी प्रार्थना करत होते त्यांच्या विश्वासाने बरा झाला असेल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पेत्र आणि योहान यांच्या विश्वासाने तो बरा झाला असेल. कारण की अनेक वेळा परमेश्वर म्हणतो की तुमच्या विश्वासाने तुम्ही चिन्ह आणि चमत्कार करू शकता. त्याचप्रमाणे
आपण यातनं निष्कर्ष काढू शकतो की त्या लंगड्या भिकाऱ्याचा विश्वास नव्हता. कदाचित त्याच्या नातेवाईकांचा विश्वास असेल, त्याच्या मित्रमंडळीचा विश्वास असेल, आणि ठामपणे सांगू शकतो की पेत्र आणि योहानाचा विश्वास होता. त्यांच्या विश्वासाने पवित्र आत्म्याने काम केलं आणि त्या लंगड्या भिकाऱ्याला बरं केलं. आज देखील आपल्या जीवनामध्ये आपले अनेक चिन्ह चमत्कार होतात आणि आपण असा विश्वास किंवा गैरसमज करून घेतो की हे कामं माझ्यामुळे झाले. आपल्याला माहीत नाही की कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करते आणि देव त्यांची प्रार्थना आपल्यासाठी ऐकतोय आणि आपल्या जीवनामध्ये कार्य करतोय. परंतु असं झाल्यानंतर जसा हा लंगडा भिकारी मंदिरामध्ये त्यांच्याबरोबर गेला, आपण ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये कार्य होतं आपण मंदिरात जातोय परमेश्वराकडं, का आपण हा गैरसमज घेऊन जातोय की हे सर्व काही जे काय झाले ते माझ्यामुळे झाले, मंदिरात जाण्याची गरज नाही. आपण आज देखील या विश्वासावर जगणं गरजेचं आहे. आणि पवित्र आत्मा जो परमेश्वराने दिला आहे, जो येशू ख्रिस्ताने आपल्याला कैवारी म्हणून दिला आहे, त्या विश्वासात, त्या पवित्र आत्म्याद्वारे आपण अनेक चिन्ह चमत्कार करू शकतो. परंतु आपल्याला विश्वासात वाढणं गरजेचं आहे. आणि विश्वास ज्यावेळेस वाढेल, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार होतील, आपल्याला पुन्हा एकदा परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाण्याची गरज आहे. यावेळेस परमेश्वर करू आपल्या प्रत्येकाचा विश्वास वाढो आणि आपल्या विश्वासाने आपल्या जीवनात आणि इतरांच्या जीवनामध्ये कार्य करण्यास पवित्र आत्मा, पिता परमेश्वर आणि येशू ख्रिस्त आपला मध्यस्थ हो. परमेश्वर करू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार घडो. माझ्यासाठी देखील आणि प्रत्येकासाठी विश्वास वाढण्यासाठी तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवावी. गॉड ब्लेस अस ऑल. मी यावेळेस आपणास विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा. थँक्यू.